की हे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना बोलण्यात इच्छितो। एक उत्तर भारतीय थाटात उभा राहून असा एकदम मराठी माणसाच्या विरोधात मनसेच्या विरोधात बोलतोय आणि तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शांत आहेत। इसके कार्यकर्ता हाथ उठाएंगे, कोर्ट में घसीटूंगा और आते समय ईट का जवाब लोहे से दूंगा। सुनील शुक्ला नावाचा व्यक्ती जो मुंबईमध्ये राहून मनसेच्या विरोधात इतका बोलतोय, शिवसेनेच्या विरोधात इतका बोलतोय, तरीही राज ठाकरे शांत आहेत, उद्धव ठाकरे शांत आहेत। याच्या डोक्यावर कोणाचा हात आहे? मित्रांनो, ही छोटी गोष्ट म्हणून मला असं वाटतं राजसाहेब इग्नोर करत असतील, उद्धव साहेब इग्नोर करत असतील, यांना काय सिरियसली घ्यायचं म्हणून अशा पद्धतीने इग्नोर करताय। पण मी एक गोष्ट लिहून देतो, सोशल मीडिया जे आहे ना, याची ताकद मला असं वाटतं खूप मोठी आहे आणि मग त्यामध्ये ही बदनामी होते की राज ठाकरे यांच्या विरोधात, मनसे याच्या विरोधात एवढा हा सुनील शुक्ला बोलतोय, तरी पण हे लोक काहीच करत नाही। हे लोक यांच्या वकिलाला घाबरत आहेत का? म्हणजे सुनील शुक्ला जसं बोलला की त्याच्याकडे 120 समथिंग काहीतरी वकील आहेत आणि त्याच्यामुळे जो मनसेचा कार्यकर्ता त्यांच्या अंगावर येईल त्यांच्या मग कार्यालयात घुसून आम्ही मग काय पुढचं आता मला बोलायचं नाही, ते तुम्ही ऐकलं असेल। हा व्हिडिओ जर का तुम्ही ऐकला नसेल एकदा ऐका। थप्पड़ मारते हैं ये लोग, ऐसे व्यक्तियों के कार्यालय में घुसकर, जिस दिन मेरी तलवार थी, अगर ये परचम ले रहा था उनके कार्यालय में घुसकर मारेगा तो ये सुनील शुक्ला उनके साथ खड़ा है और एक सुरक्षा देने के लिए। मनसे शांत आहे, मराठी माणूस शांत आहे, का असं असेल? याचं मागचं राजकारण मला तरी अजूनपर्यंत समजलेलं नाही। पण नक्की मित्रांनो, चुकतं इथे मराठी माणसाचं, की मराठी माणसाला हे कदाचित कळलं पाहिजे की आपल्या विरोधामध्ये कोणतरी एक परप्रांतीय उभा राहतोय, त्याची कमिटी बनवतोय आणि आपल्या विरोधात लढतोय आणि आपल्यालाच सांगतोय की मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बसू शकतो। आपल्यालाच सांगतोय मुंबईमध्ये तुमच्यापेक्षा संख्या आमची जास्त आहे। कुठल्या मुंबईमध्ये? ज्या मुंबईमध्ये एकेकाळी मराठी लोकांची संख्या जास्त होती। आज या मुंबईमध्ये परप्रांतीयांचे सण थाटामाटात साजरे केले जातात, त्याला महाराष्ट्र सरकार असेल उद्दंड प्रतिसाद देते। महाराष्ट्र सरकार स्वतः मुख्यमंत्री आपले त्यांच्या मंचावर जाऊन त्यांचं तोंड भरून कौतुक करतात, आपले उपमुख्यमंत्री त्यांच्या मंचावर जाऊन कैसन बा असं विचारतात। मला त्याचा विरोध नाही, तुम्ही कुठल्या भाषेत बोलता किंवा काय, तो तुमचा विषय। पण मित्रांनो, मला असं वाटतं हेच आपले सण असतात तेव्हा कुठे जातात? आपल्या गणपतीच्या सणाला तुम्ही कृत्रिम तलाव जर का पाहिले ना, तर एवढे छोटे छोटे कृत्रिम तलाव असतात, पण ह्यांच्या छठपूजेच्या दिवशी एवढे मोठमोठे तलाव बांधले जातात। हे काय नक्की प्रकरण चालू आहे? हे काय ह्याच वर्षी जास्त प्रमाणामध्ये छठपूजा पुन्हा एकदा गाजली जाते आणि त्याच्यावर कुठला मराठी इन्फ्लुएन्सर बोलला की मग त्याला ट्रोल केलं जातं की यार तुला काय कामधंदे नाहीत का? पण मला असं वाटतं आता सध्याच्या या लढाईमध्ये आमच्यासारखे मराठी इन्फ्लुएन्सर बोलतायत ना, हे कदाचित पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये आम्ही सांगू शकतो की जेव्हा मराठी भाषा संपत होती महाराष्ट्रामधून, जेव्हा मराठी माणसाची गळचेपी होत होती ना, तेव्हा बोलणारे आम्ही होतो। म्हणजे हे मी हक्काने सांगू शकतो। तेव्हा मी बोलू शकतो आमचा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष जो होता जो मराठी माणसाच्या बाजूने उभा होता। आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात, तर मला असं वाटतं मराठी माणसं का झोपली आहेत याचा आपण नक्की विचार करणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो, आपल्याला मुंबईमध्ये आयतं राहायला मिळाले आणि हे मुंबईमध्ये येत आहेत, तिथे बाहेरून येतात आणि सांगतात इकडे आमच्या 2-2 पिढी 4-4 पिढ्या आम्ही राहतोय। आमचा विरोध त्यांना नाहीच आहे की तुम्ही किती पिढ्या राहतात किंवा काय, आमचा विरोध फक्त एवढाच आहे, तुम्ही इथे राहत असताना फक्त आमच्या भाषेचा, आमच्या मराठी माणसाचा सन्मान करावा, ही छोटी माफक अपेक्षा या मराठी माणसाची आहे। आणि जसं भाषावर प्रांत रचना झाली त्याचनुसार महाराष्ट्रात आमची मराठी टिकली पाहिजे, आमची मराठी भाषा बोला, एवढी छोटीशी मागणी ही जी आम्ही करत आहोत, मला असं वाटतं त्याला तुम्ही सन्मान दिला पाहिजे, आदर दिला पाहिजे, त्यात वादाचं कारणच नाहीये। तुम्ही ही जी टीका करतात की मनसेवाले येतात मारतायत, कार्यालय घेऊन जातात मारतायत, पण जो कार्यालयात घेऊन गेले ती महिला आहे जिला मारलं, त्या महिलेनी तिच्या नवऱ्याला अगोदर रेल्वे स्टेशनवर किती मारलं होतं, मला असं वाटतं आपण त्याचा पण विचार केला पाहिजे, आपण तोही व्हिडिओ दाखवला पाहिजे। म्हणजे ही हिंदी न्यूज चॅनल मीडिया हे फक्त मराठीच्या विरोधात सगळ्या गोष्टी दाखवणार असेल आणि या माझ्या अमराठी बांधवांना जर का गैरसमज होणार असतील तर मला असं वाटतं माझ्यासारख्या इन्फ्लुएन्सरनी त्याची कान उघडणी केली पाहिजे। त्या गोष्टी ज्या चुकीच्या घडल्यात त्या बरोबर करून दाखवल्या पाहिजेत, याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक वेळेला करत असतो आणि त्यासाठी मला तुमच्यासारख्या मराठी लोकांची साथ हवी आहे। मी तुम्हाला हे सांगतो यासाठी की बाबा रे, आता ही मराठी संख्या ही कमी होते, हे स्वतः कोणतरी बाहेरून उत्तर भारतीय येऊन इथे सांगतायत, त्यांची कमिटी त्यांच्या पक्ष स्थापन करतायत आणि आपल्या विरोधात बोलतायत आणि आपण शंडासारखे गप्प बसून आहेत, शांत बसून आहेत। कारण आता सध्या आपल्या पायाखाली जमीन आहे आणि जेव्हा ही जमीन पायाखाली जाईल ना, तेव्हा मग तुम्हाला असं वाटेल की अरे का आम्ही उभे नाही राहिलो, का आम्ही मराठीच्या विरोधात जेव्हा आवाज उठवत होते हे परप्रांतीय आम्ही शांत का बसलो होतो। आणि पुढची तुमची येणारी पिढी तुम्हाला नावं ठेवेल ना, आणि जेव्हा मराठा हा काय होता आणि मराठी ही अभिजात भाषा असून कशी संपली याचा जेव्हा शास्त्रज्ञ शोध लावतील ना,
तेव्हा मला असं वाटतं आपल्याला कळेल की बाबा रे आपण इथे चुकलो होतो, आणि मग तेव्हा तुम्हाला टाईम मशीन हवी असेल आणि तेव्हा तुम्हाला भूतकाळात कदाचित यावंसं वाटेल आणि ह्याच आत्ता ज्या या करंटमध्ये चालू आहे ना आपण 2025 परत यावंसं वाटेल, आणि मग 2025 माझ्या मराठी भाषेला जपण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, पण ती हातातून संधी गेलेली असेल. मी हे जे तुम्हाला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतो ना प्रत्येक वेळेला, माझा कुठल्या त्या सुनील शुक्लाला विरोध नाही की माझा उत्तर भारतीयांना विरोध नाही. या भारत देशामध्ये प्रत्येकजण आपापली भाषा, प्रत्येकजण आपापला धर्म जोपासावा, पण मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र धर्म या धर्माला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. बाकी सनातन धर्म वगैरे हा हिंदू धर्म आमचा धर्म आहेच, पण मला असं वाटतं ह्या महाराष्ट्र धर्माचा, या मराठी भाषेचा आपण आदर सन्मान केला पाहिजे. कारण ती जी भाषा आपली आहे, हे जे मराठा साम्राज्य जे आहे, ज्याने अर्ध्यापेक्षा जास्त भारत देशावर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा फडकवला होता, आणि त्याच मराठी राजाच्या जर का मराठी भाषेला किंमत नसेल तर मला असं वाटतं आपण मर्द मराठा हे सगळ्या गोष्टी ज्या बोलतो ना मराठ्यांना, त्या मराठ्यांनी हातात बांगड्या घालाव्या. तुम्ही विचार करत असाल अरे मला माझ्या कामातूनच वेळ नाही आहे, मी कुठे या पॉलिटिक्समध्ये पडू. हे राजकारण नाही आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. ह्या राजकारणाच्या आडून तुमची मराठी भाषा, तुमचं हे अस्तित्व संपवण्याची कामं आहेत. हे तुम्ही समजून जावा तेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच्या विरोधामध्ये काम करतो. आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी मोर्चा असेल तेव्हा त्यांना पाठिंबा न देता त्यांना डब्यात टाकता पोलीस स्टेशनच्या, आणि आपल्या परप्रांतीय लोकांना हे सन्मानाने जगवतात, हे सन्मानाने आदराने त्यांच्या मंचावर जाऊन त्यांची स्तुती करतात. मला असं वाटतं इथंच आपण समजलं पाहिजे की आता कुठल्या दिशेने आपण चाललो आहे, आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला कोणाबरोबर राहायचं आहे हे मला असं वाटतं जे सुज्ञ लोक आहेत ना त्यांनाच हे कळणार आहे. कारण हे सुनील शुक्लासारखे लोक आहेत ना, हे फक्त आणि फक्त राजकारण करतायत. हे सुनील शुक्लासारखे लोक मी तुम्हाला सांगतो ह्यांची पूर्ण कमिटी बनवतात, यांच्या लोकांना ते एकत्र करतायत. काय त्यांना मुद्दा मिळाला तर मनसेवाले मारतात, पण मनसेवाल्यांनी असंच कोणाला तरी घेतलं आणि मारलं का रे? मनसेवाले का मारतात तर बाबा रे तुम्ही आमच्यावर आरावी करता, तुम्ही आमच्या भाषेचा अपमान करता, तेव्हाच मनसेवाल्यांनी कानाखाली मारले असेल. मला असं वाटतं तुम्ही एखादा व्हिडिओ काढावा प्रत्येक आजपर्यंतचे, आणि मग त्याच्यामध्ये पाहावं की चूक कोणाची आहे. आणि हे मीडियामध्ये दाखवतं त्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, जे मनसेवाल्यांनी मारा, मनसेवाल्यांनी मारा, पण ते का मारा मला असं वाटतं त्याचंही तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे. आज मित्रांनो आपण शांत बसतो, आपण विचार करतो सामान्य माणूस मराठी की काय आपण बोलणार, काय हे राजकारण चालू आहे यांचं, जाऊन दे यांच्या पद्धतीने यांना करू दे. पण ही जी गोष्ट आहे ना ही मित्रांनो मला असं वाटतं तुम्ही एकदा मराठीचा इतिहास वाचावा, या महाराष्ट्राचा इतिहास वाचावा, त्या भारताचं पण संविधान वाचावं, आणि ते संविधान काय सांगतं या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी तेही एकदा मला असं वाटतं वाचावं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवावं की बाबा रे मनसे ही करते, ही चुकीचं करते, हे मराठी माणसं आपले अस्तित्व वाचवण्यासाठी जे बोलत आहेत, जे व्हिडिओज बनवत आहेत हे चुकीचं करतायत का? भारत देश आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या मानणं, पण या संविधान आपल्याला काय सांगतं भारत देशाचं हे देखील मला असं वाटतं त्याचा अभ्यास आपण करावा. कारण आपलं जे असतं ना ते आपल्याला माहीत असतं, आपल्या अडचणी, आपल्या प्रॉब्लेम्स, आपल्या संस्कृती, आपल्या सगळ्या गोष्टी इतर हे आपल्याला माहीत असतात, आणि ते जोपासण्याचं काम हे आपणच करू शकतो. आणि आपलं कोण आहे ते मला असं वाटतं तुम्हाला या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कळणं गरजेचं आहे. आता हे लोक निवडून जे आलेत, जे आरोप लागत आहेत निवडणूक आयोगांवर की या यादीमध्ये घोळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी, आता 1 नोव्हेंबरला मोर्चा निघतोय, तेव्हा तुम्ही फक्त असं विचार करू नका हे राजकीय मोर्चा किंवा इतर गोष्टी. आपण सामान्य माणूस, आपण जर का जागृत असू, आपण जर का या समाजाचा हिस्सा असू, आपल्याला जर का वाटत असेल ही यादी जर का हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली आहे, तर तुम्ही स्वतः या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे. हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी सांगतो. आणि समाजाचे जागृत नागरिक असाल तर मित्रांनो 1 नोव्हेंबरला भेटा, मी देखील येणार आहे, आपण सगळे भेटूयात. आणि हे सुनील शुक्लासारखे जे आपल्या विरोधात बोलतात ते त्यांचं राजकारण करतात, त्यांना ते राजकारण करू दे. मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं, मराठी माणसांनी एकत्र यावं, ह्या गोष्टींविरोधात तुम्ही स्वतःला समजा, स्वतःला वाचा, आणि एकदा मला असं वाटतं भविष्य आणि भूतकाळ एकदा समजा, आपला भूतकाळ काय होता आणि आपला भविष्य काय असू शकतो जर आपण असंच राहिलो. एवढं फक्त तुम्ही समजला तर मला असं वाटतं तुम्ही मराठी म्हणून जागृत असाल, आणि ते तुम्हाला समजणं गरजेचं. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.